यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, गणेशोत्सवाला अगदी महिनाच राहिलेला आहे। तुम्हाला छान छान अशा गणपतीच्या मूर्त्या खरेदी करायच्या असतील किंवा बघायच्या असतील वेगळ्या पॅटर्नमध्ये, म्हणजे वेगळं काहीतरी बघायचं असेल ना, तर मी आज तुम्हाला गणसंकुल करून हे लोअर परेलला किंवा करी रोडच्या इथे तुम्हाला एक मोठं असं गणपती जिथे बनतात तिथे मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे। तर इथे ना खूप छान छान असे मोठ्या साईजचे गणपती किंवा छोटे घरगुती गणपती, ते तुम्हाला वेगळ्या पॅटर्नमध्ये काही घ्यायचे असतील ना, किंवा तुम्हाला काही विजिट वगैरे करून बघायचे असतील, फोटोग्राफीज वगैरे करायचे असतील, तर मी आज तुम्हाला काही गणपतीच्या मूर्त्या दाखवणार आहे। वेगवेगळ्या प्राण्यांवर विराजमान झालेल्या किंवा वेगवेगळ्या रूपांमध्ये तयार विराजमान आहेत। तर त्या गणपतीचं मी आज तुम्हाला छान छान असं रूप दाखवणार आहे। तर आज मी लोअर परेलला आलेली आहे। करी रोडवरनं पण तुम्ही येऊ शकता, करी रोडवरनं पण येऊ शकता, लोअर परेलवरनं पण येऊ शकता। गणसंकुल म्हणून आहे, कोणालाही विचारलं तर कोणीही सांगेल। तर तिथे आज आपण गणपतीच्या घरगुती मूर्त्या बघणार आहोत, त्याचप्रमाणे मोठ्या मूर्त्या पण मी तुम्हाला असं दाखवण्याचा प्रयत्न करते। नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, भटकंती दीपाली यूट्यूब चॅनल। तर मग चला मंडळी, दाखवते तुम्हाला गणसंकुलमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्त्या यंदाच्या वर्षी काय न्यू आलेल्या आहेत त्या। मंडळी, आपण ना गणसंकुलमध्ये आलेलो आहोत लोअर परेलच्या। तर हे बघा, स्टार्टिंग इथे गणपती वगैरे रेडी करतात आहेत। हे बघा, हे फर्स्टच आपल्याला गणपतीचं दिसतात आहेत मूर्त्या। हे बघा, छान छान अशा मूर्त्या आहेत। पहिलंच हे शॉप आहे अमर आर्ट्स करून, तर ह्यांच्याकडे सुंदर सुंदर तुम्हाला गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतात आहेत। तर आपण या फर्स्ट शॉपमध्ये जाऊया आणि बघूया गणपतीच्या मूर्त्यांचं काय काय कलेक्शन आहे ते। पुढे ना खूप सुंदर अशी मला मूर्ती दिसते गणेशाची, व्हाईट कलरमध्ये आहे हे बघा, आणि डायमंड वर्क केलेली आहे खूप सुंदर अशी। आणि हे बघा, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला गणपती बाप्पा दिसतात आहेत। मूर्त्यांचा असं हे बघा, वेगवेगळ्या फुटांमध्ये आहे गणपती बाप्पा। आणि जो आता लेटेस्ट चाललेला आहे ना, जे फेटामध्ये, तो मी तुम्हाला दाखवते। सुंदर असा मस्त असा कलर पण असा नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये आहे। पुढे आपला डायमंडमध्ये आहे, दगडूशेठ हलवाईचं जे असतं ना त्याची प्रतिमा असलेलं। मोठ्या साईजमध्ये पण गणपती बाप्पा बघा खूप सुंदर सुंदर आहे बघा, छान छान असे। आपण एक मूर्ती बघा खूप सुंदर अशी आहे, तुम्हाला हे पूर्ण अशी फ्लावरमध्ये आहे आणि कलर्स यंदाच्या वर्षी मला कलर्स हे वेगवेगळे पेस्टल कलर दिसतात आहेत। हे बघा, छान छान असे पेस्टल कलरमध्ये गणपती बाप्पा दिसतात आहे। आणि ही मोठी मूर्ती आहे, खूप सुंदर अशी आहे मोठी मूर्ती। हे बघा, अजून छोट्या, म्हणजे तुम्हाला छोट्या साईजमध्ये पाहिजे असेल ना, ते बघा छोट्या साईजमध्ये पण अशा वेगवेगळ्या मूर्त्या आहेत। हे बघा, हे पूर्ण अशी डायमंडनी वर्क केलेली आहे। वेगवेगळे डायमंड्स, आता कसं डायमंडचा ट्रेंड जास्त आहे ना, तर हे वेगवेगळे डायमंडच्या वर्क केलेले आहे डायमंडनी। हे बघा, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सुंदर सुंदर अशा आहेत। हे बघा, प्रत्येक ही प्रतिमा ही वेगवेगळी आहे गणपती बाप्पाची। आणि पुढे मी शंकराच्या ह्याच्यात तुम्हाला दाखवते। हे बघा, सुंदर असे। पुढे ना इथे गणपती बाप्पांचं ना इथे रेडी होतात आहेत। हे बघा, ही कशाची मूर्ती आहे दादा? POPची आहे। तर हे साच्यामध्ये बनवलेलं आहे ना? साच्यामध्ये मिनिमम किती दिवस लागतात एक मूर्ती तयार व्हायला? एक दिवसात होते। फक्त पेंट आणि आपल्याला पेंटिंग वगैरे करायला वेळ लागतो का? ओके, बघा ही किती फीटची आहे मूर्ती? 3 फीटची आहे। कार्ड्स म्हणून आहेत ह्यांच्याकडे, मला ना वेगळे हे बघा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये
छोटे छोटे गणपती आहेत आणि त्याच्यामध्ये ना मला मस्त असे यावेळी वेगळं असं म्हणजे उंदरावर किंवा कसं वेगवेगळ्या ह्याच्यावर थीम केलेले गणपती मला दिसतात आहेत. तर मी आता पुढे जाऊन आतमध्ये जाऊन ह्यांच्याकडे बघूया आपण सार्थक आर्ट्समध्ये काय आहे ते. मंडळी बघा मस्त गणपत मोराच्या पिसांचा ह्याच्यामध्ये दिसते. मोराच्या पिसांनी डेकोरेट केलेलं आहे. बघा फेटेवाले गणपती आहेत आणि ही तर मूर्ती बघा खूप सुंदर वाटते. बघा व्हाईट कलरमध्ये आहे. त्याचप्रमाणे त्याच्यात आपल्याला कलर्स दिलेले आहेत वेगवेगळे. शाडू पुढे मंडळी तुम्हाला शाडू मातीच्या पण मूर्त्या आहेत हे बघा आणि त्याचे पण मस्त असे रूप बघा खूप सुंदर असे रूप दिसत आहे हे बघा. छान छान असे यांच्याकडे. आणि तुम्हाला एक वेगळं दाखवते मी मंडळी. हे बघा मला ना कमळाच्या ह्याच्यामध्ये दिसते मूर्ती अशी. हे शाडू मातीची मूर्ती आहे ती कमळामध्ये हे केलेलं आहे. ती रेडी झालेली आहे. तर तुम्ही काय डायमंड्स लावतायत का त्याला? ओके. तर आपल्याला असे डेकोरेट करायला वगैरे किती वेळ लागतो तरी पण? 2 तास जातात का? ओके. आणि किती फीटची मूर्ती आहे? 2.5 फुटाची आहे बघा. पण अशी ती खूप मोठी वाटते. 3 फीटापर्यंत वाटते. तर हे बघा डायमंडनी वगैरे वर्कचं काम चालू आहे इथे. दुसरी एक मूर्ती दाखवते मी. हे बघा मोरावर आसन केलेलं आहे. मोरावर विराजमान झालेली आहे आणि पाठीनं असे मस्त असे मोरपीस लावलेले आहेत. ही किती आहे? 2 फीटाची आहे. ओके 2 फुटाची आहे मूर्ती. वर्षी नाही बघा हे थीम्स या लोकांनी आणलेले आहेत छान छान असे. तर हे बघा जास्वंदाच्या फुलामध्ये असं विराजमान झालेलं आहे गणपतीची. साईज पण छोटी आहे. पुढे शेषनागावरती आहे. हे बघा साईज पण छोटी आहे पण थीम या लोकांनी इथे दिलेली आहे. थीम बघू शकता वेगळं काहीतरी. आपण कसं तेच गणपतीच्या मूर्त्यापासून वेगळं जर तुम्हाला काही पाहिजे असेल ना तर ह्या लोकांनी असे थीम दिलेले आहेत इथे यंदाच्या वर्षी. तर हे बघा हे जय मल्हारच्या ह्याच्यात खंडोबाच्या ह्याच्यात आहे रूपामध्ये. रूपं बघा वेगवेगळी रूपं दिलेली आहेत हे बघा. आणि मूळ खंडोबा जेजुरीचा त्याच्यामध्ये आहे. वासुदेवाच्या ह्याच्यात आहेत वेगवेगळं. पुढच्या शॉपला व्हिजिट करणार आहोत गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या. तर इथे पण मला वेगळं असं दिसतं आहे. हे बघा हे तुम्हाला साधू संताच्या ह्याच्यात दिलेली आहे आणि ते मला मोठ्या मूर्त्या दिसतात आहेत. हे बघा मोठ्या मोठ्या मूर्त्या दिसतात आहेत मला. तर आपण ह्यांच्याकडे आतमध्ये जाऊन बघणार आहोत. विनायकाच्या रूपामध्ये आहे हे बघा. पुढच्या शॉपला आपण व्हिजिट करणार आहोत केलेली आहे. तर ह्यांच्याकडे सुंदर सुंदर अशा मूर्त्या दिसतात आहेत मला ह्यांच्या इथे पण बघा. वेगळे काही गणपती तुम्हाला बघायचे असतील ना त्या गणसंकुलमध्ये आलात ना तुम्हाला मस्त मस्त असे गणपती बघायला मिळतील. हे बघा स्वामींच्या रूपात आहे बघा. हे पण तुम्हाला फेट्यांचे आहे आणि उंदरावर विराजमान झालेले आहेत. चंद्राचे पण आहेत गणपती बाप्पा. अशा प्रकारे इथे मूर्त्या आहेत वेगवेगळ्या. श्रेया आर्ट्स करून आहे. आता आपण पुढच्या वेळे ब्रदर्स या स्टुडिओमध्ये आलेलो आहोत. गणपतीचं शॉप आहे. तर ह्यांच्याकडे एक असं शॉप मला दिसलं की इथे फक्त शाडू मातीच्या मूर्त्या मला दिसतात आहे. तर मी त्यातल्या तुम्हाला थोडेसे मूर्त्यांचे दाखवते. शाडू मातीच्या मूर्त्या आहेत त्या बघा शाडू मातीच्या. हे बघा एक सुंदर असं धोतर घातलेलं आहे बघा छान असं. आणि पूर्ण अशा शाडू मातीच्या मूर्त्या आहेत इथे बघू शकता. तुम्हाला हाईट पण पाहिजे त्या हाईट्समध्ये आहेत वेगवेगळ्या. ही एक मला मूर्ती वेगळी अशी दिसते. हत्तीच्या रूपात डिझाईन केलेली आहे. ते किती फीटची आहे दादा? 2 फीटची? 1.5 फीटाची. तर इथे ह्या ताई कलर करतात आहेत. तर ताई आपण शाडू मातीला आपण डायमंड्स वगैरे लावू शकतो का? डायमंड नाही लावत. शाडू मातीला फक्त ते कलर करू शकतो आपण. ओके. तर ही बघा ही एक 1.5 फीटाची आहे ना ही. ओके 1.5 फीटाची. पण त्यांची
यांच्याच शॉपमध्ये आलेलो आहोत. पीओपीच्या मूर्त्या दिसतात आहेत मला आणि मोठ्यावर विराजमान झालेला आहे. आणि पुढे मला ना खूप सुंदर एंट्री केल्यावर बघा छान असा गणपती बाप्पा दिसतोय. तर हे बघा शंखावर विराजमान झालेला आहे. हे बघा सुंदर असा. आणि हे गरुडावर विराजमान झालेलं आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत अजून काय काय आहे यांच्याकडे. तर हे बघा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि इथे ना तुम्हाला बघायला मिळेल ह्यांच्याकडे की तुम्हाला वेगवेगळ्या आसनावर ह्याच्यावर प्राण्यांवर विराजमान झालेल्या आहेत मूर्त्या. गरुडावर पण बघा सुंदर अशी मूर्ती दिसते. मोरावर विराजमान झालेली दिसते. हे बघा छान अशी मूर्ती. हे बघा मोरावर विराजमान झालेली आहे. छान छान अशा मूर्त्या आहेत. आणि हे कोळी टाईपमध्ये आहेत ना तशामध्ये आहेत. इथे पण सुंदर आहेत. प्रतिमा असलेल्या आहेत मूर्त्या. म्हणजे आसन असतात ना त्यांचे ते वेगवेगळ्या प्राण्यांवर इथे तुम्हाला बघायला मिळतील. ते शॉप आहेत. प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला मन भारावणारी मूर्ती आहे. हे बघा बाहेर पण असे दाखवलेले आहेत. मी अशाच तुम्हाला काही मूर्त्या दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा छान छान अशा मूर्त्या आहेत इथे. सुंदर सुंदर आहेत मूर्त्या. तसं आता गणपती बाप्पा जवळ येतात ना ह्यांचं काम पण असं अर्ध वगैरे राहिलेलं आहे. मूर्त्या पेंटिंग वगैरे करण्याचे बाकी आहे ते काम चालू आहे. बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत मोरावर विराजमान झालेली. हे बघा आणि बघू शकता पूर्ण असा हा गणसंकुल आहे. इथे संपूर्ण असे तुम्हाला गणपतीचे बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील. आणि पोटे ब्रदर्स करून आहेत त्यांच्याकडे पण 101 मला दिसतात आहेत मूर्त्या. तर आता ह्यांच्या आतमध्ये जाऊन आपण बघूया काय काय आहेत त्या मूर्त्याकडे ना. मला खूप छान छान अशा मूर्त्यांचं हे बघा गणपती बाप्पा बघा खूप सुंदर सुंदर आहे तिथे पण. डायमंड्समध्ये वेगवेगळे धोतर तुम्हाला फेटेमध्ये वेगवेगळे गणपती बाप्पा आहेत. बघा छोट्या साईजमध्ये तुम्हाला आता मी पुढे दाखवते. छोट्या साईजमध्ये पण पाहिजे असतील ना बघा छोट्या साईजमध्ये वगैरे पण आहेत. हे बघा छोट्या साईजमध्ये सिद्धिविनायकाच्या रूपात केलेली आहे. त्यांच्याकडे आणि इथे पूर्ण असे बघा शंखावर मोरावर विराजमान झालेले आहेत. छान छान मूर्त्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील आपल्या गणेशोत्सवासाठी तर गणसंकुलमध्ये येऊन ना नक्की भेट द्या. गणपती बाप्पांचे इथे ना इथे मस्त मस्त असे तुम्हाला प्रतिमा असलेले गणपती बाप्पा बघायला मिळतील. तर हे बघा हे एक सुंदर सुंदर दाखवते मी फेटेवर विराजमान झालेले गणपती बाप्पा. हे बघा पुढे मंडळी तुम्हाला पतंगावर दाखवते गणपती बाप्पा. हे बघा आणि हे आपल्या शंकर पार्वती आणि गणपती बाप्पाच्या प्रतिमेत असलेले. मला पाहिजे असतील तर मोठ्या साईजमध्ये वगैरे पण आहे. हे बघा गणपती. आणि हा एक तुम्हाला चंद्रावर आहे गणपती बाप्पा. आणि हे पेशवाई टाईपमध्ये तुम्हाला दाखवते. हे बघा व्हाईट कलरची खूप सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पांची. आणि पुढे पेशवाईमध्ये तुम्हाला दाखवते गणपती. तर मंडळी कशा वाटल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या? बघू तेवढ्या आपल्याला कमीच वाटतात. अशा जर तुम्हाला छान छान बुकिंग करायच्या असतील ना मूर्त्या तुम्ही लोअर परेलला गणसंकुल करून मोठं फेमस असं तिथे गणपती बाप्पांचं असं मोठी जागा आहे. तिथे गणपती वगैरे बनतात पण मोठे गणपती पण बनतात
आणि छोटे गणपती पण घरगुती पण असे आहेत आणि ते वेगवेगळे. तुम्हाला जर डिफरंट काहीतरी बघायचं असेल गणपती बाप्पांच्या मूर्त्यांमध्ये तर ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला यायचं असेल तुम्ही करी रोडवरनं पण येऊ शकता आणि लोअर परेलवरनं पण येऊ शकता. आणि तुम्हाला मोठे गणपती ते अलाउड देत नाही बघायला, पण बाहेरून आपण असं एक बघू शकतो काय काय आहे ते. आणि छोट्या गणपतीमध्ये तर एवढ्या प्रतिमा खूप सुंदर आहेत, आपल्याला कुठली घेऊ आणि कुठली नाही घेऊ असं म्हणजे कन्फ्यूज व्हायला होतं. पण एकदम तुम्हाला जर फिनिशिंग वगैरे बघायला खूप छान छान आहेत. पाठी पण बघू शकता, आता वेगवेगळ्या तुम्हाला प्रतिमेत असलेल्या मूर्त्या आहेत. अशा छान छान गणपती बाप्पांची तुम्हाला खरेदी करायची असेल मूर्त्यांची तर गणसंकुलकडून हे तुम्हाला मोठं असं गणपती बाप्पांची जागा आहे. तिथे नक्की येऊन व्हिजिट पण करू शकता तुम्ही, खरेदी पण करू शकता, बुकिंग करू शकता किंवा तुम्हाला इथे यायचं असेल छान छान असे फोटोज काढू शकता, तुम्ही बघू शकता वेगळ्या मूर्त्या बघायच्या असतील तर. कशा वाटल्या बाप्पांच्या मूर्त्या आणि व्हिडिओ पण कसा वाटला? आवडला असेल तर नवीन एक लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भटकंती दीपावली या यूट्यूब चॅनलला. चला मंडळी, आपण इथेच थांबलेले. असे सुंदर सुंदर गणपती स्पेशल असे मी व्हिडिओज तुम्हाला घेऊन यायचे. चॅनल बघायला विसरू नका.